नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देवरे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की 10वी आणि 12वी नंतर पदवी नंतर काय करावं. जसं तुम्हाला इथं दिसत असणार आहे की देवरे अकॅडमी यूपीएससी एमपीएससी कोचिंग सेंटर 10वी 12वी पदवी नंतर काय करायचं किंवा आता पुढे काय करायचं याची तयारी आपण कशी करायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं आता 10वीचे पेपर झाले, 12वीचे पेपर झाले आणि डिग्री काही लोकांची डिग्री कंप्लीट झाली असेल, कोणाचं बीए झालं असेल, कोणाचं बीकॉम झालं असेल किंवा कोणाचं इंजिनिअरिंग झालं असेल, कोणाचं मेडिकल झालं असेल, कोणाचं बीएससी ऍग्री झालं असेल की वेगवेगळ्या डिग्री वेगवेगळ्या डिपार्टमेंट तुमच्या डिग्री झाल्या असेल किंवा काही लोकांना असं सर मला 10वी नंतर आता एमपीसी करायचं, यूपीएससी करायचंय किंवा काही लोकांना असं वाटतं मला 12वी नंतर एमपीएससी यूपीएससी करायचंय किंवा काही लोकांना असं वाटतं डिग्री नंतर करावं असं वाटतं, काही लोकांना मास्टर नंतर वाटतं, काही लोकांना जॉब केल्यानंतर वाटतं, काहींना असं वाटतं शेवटच्या 38-40च्या शेवटच्या वयाच्या 43 वर्ष वाटतं तेव्हा मला एमपीएससी यूपीएससी करा असं वाटतं. म्हणजे या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कोणाला कधी वाटेल हे मला सांगा, आम्ही काही सांगू शकत नाही. पण एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आधीपासून सुरुवात करतात किंवा जे विद्यार्थी 10वी 12वी नंतर सुरू करत असतात अभ्यासाचा प्लॅनिंग, जे विद्यार्थी 10वी नंतर सुरू करतात, 12वी नंतर सुरू करतात, ते इतरांपेक्षा नक्कीच पुढे राहतात हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, जसं आपण थेंब थेंब तळे साचे यानुसार त्यांची सुरुवात होत असते. म्हणून या स्पर्धा परीक्षेची सुरुवात करत असताना तुम्ही 10वी नंतर करा किंवा 12वी नंतर करा, अशा लेवलच्या बॅचेस आपण आपल्या देवरे अकॅडमी मध्ये सुरू करणार आहे. या मे पासून आणि येणाऱ्या जून पासून आपण या बॅचेस सुरू करतोय. बरोबर, या बॅचेसचे रजिस्ट्रेशन आपण स्टार्टअप केलेले आहेत. या बॅचेसचं फीसचं स्ट्रक्चर तुम्हाला आपल्या ऑफिसला आल्यावर भेटेल. आणि ह्या बॅचेस जसं 10वी नंतर 5 वर्षाची बॅच असते आणि 12वी नंतर 3 वर्षाची बॅच असते आणि ग्रॅज्युएशन नंतर ही तुम्हाला 14 महिन्याची बॅच असते. बरोबर, तर अशा बॅचेस आपण स्टार्टअप केलेल्या आहेत. जसं एमपीएससी फाउंडेशन बॅच असते, यूपीएससी फाउंडेशन बॅच असते आणि जसं बेसिकली राज्यसेवा स्पेशल बॅच असते, कंबाईन स्पेशल बॅच असते आणि एक सरळ सेवा पोलीस भरती स्पेशल बॅच असते. तर ज्याला जी बॅच जॉईन करायची असेल ती बॅच तू जॉईन करू शकतो. तर जसं याबद्दल बघा, जसं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी जसं तुम्हाला इथं दिसत असणार आहे, जसं या ठिकाणी हा जो भाग तुम्हाला इथं दिसत असेल, जसं यूपीएससी नंतरचा हा भाग तुम्हाला इथं दिसत असणार आहे. यूपीएससी नंतर काय करावं, जसं आपण यूपीएससी म्हणजे काय, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, जसं याच्यामध्ये आयएस, आयपीएस, आयएफएस, आयआयटीएस, आयटीएस आणि आयएलएस. जसं तुम्हाला सुपर क्लास वन ऑफिसर व्हायचं असेल भारतामध्ये, जसं यूपीएससी सीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनच्या माध्यमातून परीक्षा घेतली जातात, जसं तुम्हाला सुपर क्लास वन व्हायचं असेल तर तुम्ही यूपीएससी ची परीक्षा देऊ शकतात. त्याची पण बेसिकली आपण फाउंडेशन बॅच यूपीएससी ची तयारी करून घेत असतो. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला एमपीएससी करायची असेल तर एमपीएससी मध्ये 2 कंटेंट येतात. जसं पहिला कंटेंट कुठला येतो, हा या ठिकाणी बघा राज्यसेवा येतो, दुसरा कंटेंट कुठला येतो, हा राज्य कंबाईन. राज्यसेवेच्या जेवढ्या परीक्षा आहेत ह्या राजपत्रित मध्ये येतात. राज्यसेवेचा जो भाग येतो आपण त्याला काय म्हणतो, राजपत्रित अधिकारी. मग त्याच्यामध्ये जसं तुमचं अन्न विभाग येतं, कृषी विभाग येतं, वन विभाग येतं आणि अभियांत्रिकी येतं. जसं याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, बीडीओ, एसीएफ, असिस्टंट कॉन्झर्वेटर फॉरेस्ट, आरटीओ आणि आरएफ पीडब्ल्यूडी, ह्या ज्या सगळ्या पोस्ट येतात ह्या कशामध्ये येतात, या तुमच्या राज्यसेवेमध्ये येतात. कशामध्ये येतात, राज्यसेवेमध्ये. मग राज्यसेवेची जी प्रिलिम्स आहेत 2025च्या पॅटर्न नुसार ही 400 मार्काची आहे, मेन्स 1750 मार्काची आहे आणि इंटरव्ह्यू हा तुमचा 275 मार्काचा. हे लक्षात ठेवा, प्रिलिमचे मार्क्स कुठेही पकडले जात नाही, मेन्स आणि इंटरव्ह्यू नुसार तुमचं काय होत असतं, सिलेक्शन होत असतं. बरोबर, तर आपल्याकडे स्पेशल ही राज्यसेवेची बॅच, हा जो कंटेंट तुम्हाला इथं दिसतोय याची स्पेशल बॅच आपण आपल्याकडे घेत असतो. त्याच्यानुसार आपण ही पूर्ण तयारी पण इथं कंप्लीट करतो. हा जो कंटेंट तुम्हाला इथं दिसतोय याची पूर्ण बॅच आपण आपल्याकडे घेत असतो. ही पण आपण कोणत्या 2025च्या पॅटर्नने आपण इथे घेणार. जो 2025चा मुख्य परीक्षेचा रिटर्न फॉर्मॅट आहे तो तुम्हाला याच्यात शिकवला जाणार, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सर मला कंबाईनची तयारी करायची, मग कंबाईन मध्ये काय काय असणार आहे. जसं बघा, कंबाईन मध्ये तुमचा पहिला भाग असतो. याच्यामध्ये काही लोकांना असं वाटतं सर मला पीएसआय व्हायचंय, काहींना असं वाटतं मला सर एसटीआय व्हायचं, काहींना एएसओ, काहींना स्टॅम्प रजिस्टर. मग हा जो ग्रुप आला याला काय म्हणतो आपण इथं, ग्रुप बी. मग हा जो अराजपत्रित मध्ये येणार ग्रुप आहे. मग जसं कंबाईन मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी, बघा याच्यामध्ये जसं बेसिकली ग्रुप बी आणि ग्रुप सी कशामध्ये येतात, हे तुमच्या कंबाईन मध्ये येतात आणि इकडे फक्त तुमचं काय येतं, बेसिकली ग्रुप ए येतं. जसं ग्रुप बी मध्ये तुमचं पीएसआय झालं, एसटीआय झालं, एएसओ झालं, स्टॅम्प रजिस्टर, हा ग्रुप कुठला येतो, मग तुमचा ग्रुप बी मध्ये येतो. मग ग्रुप सी मध्ये तुमचं काय काय येतं, बेसिकली ग्रुप सी मध्ये मग तुमचं काय काय येतं, टॅक्स असिस्टंट येतं, क्लर्क येतं, एक्साइज येतं, पीएसआय येतं, एक्साइज पीएसआय येतं, इन्शुरन्स येतं, एएमआय येतं, असिस्टंट.
तर ह्या ज्या लेवलच्या पोस्ट आहेत ह्या टॅक्स क्लर्क एक्सेल हा कोणता भाग येतो? हा तुमचा ग्रुप सी चा भाग येतो. बरोबर. मग याला आपण काय म्हणतो? याला ग्रुप बी म्हणतो, याला काय म्हणतो आपण? ग्रुप सी म्हणतो. बरोबर. मग ग्रुप बी ची पण तयारी ग्रुप सी ची पण तयारी आपण कशामध्ये करून घेतो? ही कंबाईनच्या माध्यमातून करून घेत असतो. कोणत्या माध्यमातून करतो? कंबाईनच्या माध्यमातून. जसं हा जो भाग झाला याच्यानंतरचा पुढचा भाग येतो हा सरळ सेवा आणि पोलीस भरती. हा जो भाग कशा पुढचा जो भाग येतो सरळ सेवा म्हणजे सरळ सरळ परीक्षा. जसं एमपीएससी मध्ये काय होतं? जसं एमपीएससी मध्ये तुम्हाला काही बेसिकली याच्यामध्ये प्रिलियम झाली, मेन झाली आणि इंटरव्ह्यू झाली. तर प्रिलियमचे मार्क्स नाही पकडत, पण मेन्स आणि इंटरव्ह्यूवर काय होतं तुमचं? इथं सिलेक्शन हे डिपेंड असतं मेन्स आणि इंटरव्ह्यूवर. म्हणजे तुम्हाला ह्या 3 टप्प्यातल्या परीक्षा द्यायच्या आहेत. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पण सरळ सेवेमध्ये काय होतं? इथं फक्त एक प्रिलियम डायरेक्ट काय होतं? इथं सिलेक्शन होतं. म्हणून याला काय म्हणतात? सरळ सेवा पोलीस भरती. सरळ सरळ परीक्षा म्हणजे काय? मग त्याच्यामध्ये तुमचं काय येतं? तलाठी येतं, ग्रामसेवक येतं, कृषी सेवक येतं, आरोग्य सेवक येतं, ज्युनियर इंजिनियर येतं, वनरक्षक येतं, पोलीस भरती. तर हा जो भाग येतो हा कशामध्ये येतो? हा सरळ सेवा रिक्रुटमेंट किंवा पोलीस भरतीमध्ये किंवा सरळ सेवेमध्ये येत असतो. मग याची पण तयारी आपण याला हा जो भाग येतो हा कशामध्ये येतो? बेसिकली ग्रुप सी मध्ये येतो. तर बघा याची पण तयारी आपण करून घेत असतो. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर मला लगेच परीक्षा पास व्हायची, तर त्यांनी बेसिकली सरळ सेवा पोलीस भरती करा. ज्यांना वाटतं हा जो भाग येतो हा कशामध्ये येतो? हा कर्मचारी वर्ग येतो. हा कुठला वर्ग येतो? हा कर्मचारी वर्ग आहे. कुठला वर्ग येतो? कर्मचारी म्हणजे क्लास 3 म्हणजे याला आपण काय म्हणतो? गट क म्हणतो. बरोबर. पुढचा जो भाग येतो हा कशामध्ये येतोय तुमचा? बेसिकली याला आपण काय म्हणतो? हा अधिकारी वर्ग येतो. कुठला वर्ग येतो? हा अधिकारी वर्ग येतो. कोणता वर्ग येतो? हा अधिकारी. म्हणजेच काय? जसं तुम्ही पीएसआय झालात म्हणजे तुम्ही एक अधिकारी झालात, तुम्ही पोलीस झालात म्हणजे कर्मचारी झालात, पण तुम्ही बेसिकली राज्यसेवेमधलं कुठलं पण एक पद करा, तुम्ही डीवायएसपी झालात, ते सुपर क्लास वन अधिकारी झालात. हे लक्षात ठेवा. जसं एका डीवायएसपीच्या अंतर्गत 2 ते 3 पोलीस स्टेशन येतात. जसं एका पोलीस स्टेशनला 5-10 पीएसआय असू शकतात. त्या पोलीस स्टेशनचा इंचार्ज हा पीआय असतो, सिनियर पीआय, आणि त्याच्या अंतर्गत 4 ते 5 पोलीस स्टेशन डीवायएसपीच्या अंतर्गत येतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे डीवायएसपी मोठं पद. पण तुम्हाला याच्यापेक्षा वरचं पद